रॉक गार्डनला, हे मालवण मधला एक फेमस सनसेट पॉइंट आहे. आम्ही आता मोरेश्वर आयलंड वरती आणि आता आम्ही असं डिसिजन घेतलंय की आम्ही कायकिंगला चाललोय. गाइस अभी ना हम कायकिंग कर रहे हैं. या किल्ल्याचे नाव सिंधुदुर्ग नाव ठेवण्यात आले. दोन्ही अर्थांचं नाव करून एकच नाव ठेवण्यात आला. असा आपला राजांचा सिंधुदुर्ग किल्ला पाहायला मिळतो. तो फाइनली गाइस हम निकल गए. रॉक गार्डनला, हे मालवण मधला एक फेमस सनसेट पॉइंट आहे. तिथे जाऊन आपण सनसेट एन्जॉय करणार आहे. रॉक गार्डन. रॉक गार्डन. तो गाइस अभी ना हम जा रहे हैं रॉक गार्डन, जहाँ पे ना यहाँ का सबसे बेस्ट सनसेट व्यू मिलता है, जो कि आज हम एक्सपीरियंस करने वाले हैं. तो हमें आपने खाना खाने को देखा, बट खाना खाने के बाद क्या हुआ, एक्चुअली हमारे पास टाइम नहीं था. तो मैं आपको रूम तो दिखाना भूल गया, बट मैं गया ना रूम पे तो आपको रूम की टूर दूंगा. एकदम लैविश गेम प्ले चल रहा है, सब कुछ खतरनाक विषय चल रहा है. और ये अपने पीछे देखो, अपनी टीम चल रही है सबका आज. और ये अपने कैप्टन भाई है जिनका नाम है ऋषिकेश. ऋषिकेश क्या भाव? ऋषिकेश दरेकर. ऋषिकेश दरेकर. आणि तो पण एक मराठी मुलगा आहे भाई. संपला विषय. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. गाइस अभी ना हम जा रहे थे रॉक गार्डन, और मैंने यहाँ पे ना एक चीज़ नोटिस की. इस रोड पे ना तुम देखो, बस हम ही चल रहे हैं. ना कोई विंडो ओपन है, ना कोई डोर ओपन है, ना कोई इंसान है. देखो एकदम ऐसे एक दो ही है. और पीछे भी देखो, एक हाथ कोई गाड़ी आती है जाती है, एका साइडने चालू. एक हाथ कोई गाड़ी आती है जाती है. बट यहाँ पे इतनी शांतता है ना, मतलब ऐसे वो होता है ना पीस ऑफ माइंड, क्या होता है वो मिलता है यहाँ पे. बहुत खतरनाक शांतता है यहाँ पे. और जो भाई हमने सुबह की ऑर्डर स्पॉट जो एंजॉय की है, क्या बताओ, बहुत सही एक्टिविटीज़ गई है. और वो एक्टिविटीज़ गई है ये भाई की वजह से. एकदम सही हुआ है. पैरासेलिंग में तो क्या ही मैंने मचाया है, क्या बोलो आपको मैं. खतरनाक विषय हुआ है. गाइस आपको एक व्यू दिखाता हूँ यहाँ से, जस्ट व्यू एंजॉय करना. ये देखो, अरे यार इसके पीछे गया. देखो ये तो देखो. अरे अपने को जाना है इधर. यहाँ पे इतना पसीना क्यों आ रहा है मुझे पता नहीं चल रहा है, बट इतना खतरनाक पसीना आ रहा है ना, मेरे ऐसे पसीनों से बेहाल हो रहा हूँ. पता नहीं क्या करूँ, कैसे करूँ, बट क्या ही करे अब. और आउटफिट तो देखो, भाई का आउटफिट देखो. पूरा कोकण में आए गए. ओके चलो तुमको एक बढ़िया सनसेट के पॉइंट पे लेके चलता, स्पेशली तुम लोगों के लिए. सनसेट जाने के पहले चलो ना. सनसेट तो हो गया. देखो सनसेट. जा रहा आहे नीचे. 2 शब्द. हा, आता आम्ही रॉक गार्डनला आलोय. आता आम्ही इथं काहीतरी पाहू असं सुंदर फोटो काढू, रील्स काढू आणि मग राजश्री. आजचा मेन मोटिव्ह हा आहे की आम्हाला रील आणि फोटो हा राजश्री, एवढं मेकअप करून कशाला आली इथे बोलायचं नसेल तर? मी तर फोटो काढायला आली आहे आणि एवढे एफर्ट्स घेतले. गाइस इनके एफर्ट्स तो देखो. कैसी दिख रही हो? अच्छी दिख रही हो ना. हाँ रुके, 2 शब्द. देखो हम आए अभी रॉक गार्डन, सनसेट देखो. गाइस मैं आपको ना रॉक गार्डन का ना एक व्यू देता हूँ. जस्ट रॉक गार्डन का आपको एंजॉय करना है. यहाँ पे खतरनाक व्यू आने वाला है. ये तो देखो. चलो तो कुछ अपन ना क्या करते हैं, कुछ फोटोज वगैरह खींचते हैं. और मैं ना आपको ना वो वाला जो दिख रहा है ना, वहाँ पे पानी वगैरह आ रहा है, देखो ये वाला, वो वाला ना आपको उधर का व्यू दिखाता हूँ मैं 2 मिनट में.
गाइस हमें क्या मिला है देखो, और ये किसने पकड़ा है, किसने पकड़ा है पता है, ये बंदा मेरा भी इसमें आधा हिस्सा है। और इसकी टांग भी तोड़ के ये देखो, ये तो देखो, अरे रुशतम, ये देखो क्या है, इसकी टांग भी 2 टांगे काटी हुई है और उसकी एक नांगी भी गई है। हमने दो गई सर कटा हमने नहीं तोड़ी है, वो टूटी हुई थी तो हमने पकड़ा और इसको अभी छोड़ दिया है। गाइस हमने अभी जस्ट ना रॉक गार्डन में गए थे, सनसेट देखा, सनसेट हुआ, फोटोज वगैरह खिंचाए और अभी ना जस्ट रिटर्न जा रहे हैं। जब वहाँ पे पहुँचे ना तो वहाँ पे गर्म नहीं हो रहा था, मतलब पसीना आ नहीं रहा था। जैसे ही उधर से बाहर निकले, इधर यहाँ पे आए भाई, ये देखो पूरा पसीना आ रहा है। देखो ये भाई देखो, मेरे को कुछ नहीं आ रहा है, जिसको क्यों आ रहा है क्या मालूम। फुल पसीना हो रहा है। और ट्रैफिक तो देखो। तुम्हें पता है ये जो मतलब यहाँ के रोड छोटे हैं ना, तो यहाँ पे ना थोड़ा सा ये कॉम्पैक्ट एरिया है। तो देखो ना ये कितना दिख रहा है, मतलब कितना ट्रैफिक हो रहा है, 2 साइड भी नहीं मिल रहे हैं ना उनको लिए। तो चलो अभी जा ही रहे खाना खाने के लिए, तो देखते हैं अभी क्या होता है। पहले रूम पे जाते हैं, मैं बहुत गीला हुआ हूँ, पहले रूम पे जाते हैं फिर देखते हैं। गाइस अभी ना जस्ट ना हमें रोड मिल नहीं रहा था, तो मैंने ना मतलब यहाँ पे पुलिस अंकल थे, मैंने उनको जस्ट ऐसे क्वेश्चन पूछा कि सर कोणार्क होटल जाना है, तो उन्होंने भाई इतना पोलाइटली मेरे से बात की है, क्या बताऊँ मैं आपको, इतना पोलाइटली कौन होता है आजकल की दुनिया में। और एक है हमारे यहाँ के पुलिस, अरे वो बोलेंगे इधर से जाना, तेरे को समझ नहीं आता है क्या, बोला ना इधर से जा, ऐसे भाई पुलिस भाई इतनी रिस्पेक्टफुल है ना गाइस, मतलब कितनी रिस्पेक्ट दे रही है वो, हर एक को अगर उन्होंने इतना रिस्पेक्ट दिया तो सोचो क्या ही होगा। मज़े तो आ रहा है। और ये देखो, ये बीच में क्या हो रहा है पता नहीं, हर एक इस पे ट्रैफिक। आज सोच रहे हैं अभी कि हम जाए बाहर कहीं मार्केट घूमने, और जा रहे हैं मार्केट घूमने। सो वहाँ के कुछ लोकल से आइटम्स है, जैसे कि बघितलं लोकल आइटम्स है, जैसे कि कुछ मतलब वहाँ के जो है ना प्रिपेयर्ड फूड होते हैं, जैसे कि नारियल वगैरह, उसका कुछ आइटम्स। सो उनके लोकल्स वाले जो आइटम्स होते हैं उनको कुछ एक्सप्लोर करते हैं, और आपको भी दिखा दूंगा मैं इसके बहाने, क्या नहीं। तो ठीक है, मिलते हैं वहाँ पे और एक्सप्लोर करते हैं एक। और ये भी भाई अपने साथ ही है, आई थिंक तुम्ही पण कॅप्टन है तिथला, टीम मैनेजमेंट, हाँ टीम मैनेजमेंट मध्ये। सो गाइस फाइनली हम आ चुके हैं मार्केट में, और ये देखो मार्केट कुछ इस तरह दिखता है। मतलब अभी ना कुछ शॉप्स जो है वो बंद हो चुके हैं, कुछ चालू है, बट इट्स ओके यार, ठीक ठाक है। ये मसाला वगैरह कुछ है, बॉम्बे टू गोवा शॉर्मा है, चप्पल पे चप्पल। और ये देखो आगे तो देखो क्या है गाइस। वैसे बताऊँ ना तो मेरे को चलने का तो बहुत अभी मतलब पैर तो जा ही चुके हैं, बट क्या ही करें। अरे देखो मार्केट तो देखो उनका, फुल मार्केट वन साइड। और अभी जो इतना मेरे को पसीना आया है ना, फुल पसीना हुआ है मेरे को। भाई वैसे सोच रहे कि रानीज क्रीमबर्ग खाया जाए, बट इसमें ना वो कैलोरीज बहुत ज़्यादा होती है, तो पता नहीं अब खा पाऊँगे कि नहीं। बट अभी इतना पसीना आ रहा है, देखो ना कितना पसीना आ रहा है, मेरी फट चुकी है अभी इसी पे ही। तो अब क्या ही करे समझ नहीं आ रहा है। और ये देखो शॉप है, यहाँ पे मंदिर है, आगे शॉप है। और ये कोलंबी की लोंजी क्या होता है, ये देखो हनुमान जी का मंदिर कितना सुंदर बना है। स्वागत है आपका डे 2 पे। आज डे 2 का शुरुआत तो हो चुका है, वैसे निकलना तो 7 बजे ही था, बट थोड़ा सा लेट हो गया है, मतलब 7 अभी 9 तो बजे। तो चलो अभी ना नाश्ता करना है, नाश्ता करने के लिए आए थे। और ये होटल तो देखो साउथ इंडियन करके कुछ, साउथ इंडियन कैफे करके। नाश्ता बहुत सही था, नाश्ता किया है अभी जस्ट। और अच्छा नाश्ता कसा वाटलं तुला? नाश्ता बढ़िया था गाइस, चटनी एकदम क्लास। गाइस जा रहे हमने हैं, ना वहाँ पे हमारे गाड़ी लगा आज हमारे विजिटेशन उधर फोर्ट पे। और ये देखो ना यहाँ पे मतलब अभी ना बारिश हुई, अभी जस्ट 4-5 बजे से यहाँ पे फुल बारिश चल रही है। अभी जाना है देवगिरी फोर्ट पे, मैं आपको देवगिरी दिखाऊंगा। सॉरी
सिंधुदुर्ग जाना है अभी, सिंधुदुर्ग फोर्ट पे जाने है। देवबाग बीच पे और कुछ ऐसे पॉइंट है जो कि अ, मतलब लाइट हाउस है, महातारी चूड़ है, मग वो पॉइंट को हम आज विजिट देने वाले हो। पहले अभी कौन से अभी बारिश हुई है, तो सिंधुदुर्गला जाणार आहे ना? कौन से हाँ कौन से पॉइंट चले, कौन से पॉइंट बने वो देखना पड़ेगा। उसके बाद फिर हम देखते हैं अभी सिंधुदुर्ग मार के हम जाएंगे, नहीं अभी सिंधुदुर्ग जाएंगे और सिंधुदुर्ग मार के फिर देवबाग जाएंगे। तो गाइस फाइनली हम आ चुके हैं देवबाग बीच पे और अभी जाने वाले हैं डॉल्फिन पॉइंट देखने के लिए और कुछ बर्ड सेंचुरी भी करके है, वहाँ पे भी जाएंगे। कसं वाटतंय? ये देखो सो गाइस अभी ये कोणतं बीच आहे? मोरेश्वर आयलंड. आम्ही आता मोरेश्वर आयलंड वरती आणि आता आम्ही असं डिसिजन घेतलाय की आम्ही कायकिंगला चाललोय. तर हा आमचे कॅप्टन, तुम्हाला माहितीची ओळख करून दिली आहे ऑलरेडी काल. कॅप्टन आज जे काय होणार आहे, आजचं शेड्यूल काय असणार आहे आपलं? आता आपण इथे कायकिंग वगैरे करूया. हे झाल्यानंतर आपण मोरेश्वर आयलंडवरून जाणार. बघूया, म्हणजे आता प्लॅन आहे एवढा अजून तरी माझा फिक्स नाही. मला क्वेश्चन मार्क की मी कुठे घेऊन जाऊ, कारण वेदर खूप खराब आहे. त्यामुळे वेदरवरती डिसिजन आहेत. मोस्टली सिंधुदुर्ग फोर्टवरती आम्ही जाऊया जर वेदरने साथ दिली तर. आणि अचानक भयानक मध्ये ना रात्री पाऊस झाला इकडे खूप हा, जास्त, खूप जास्त त्याच्यामुळे पाऊस खूप झाला. जास्त डिसिजन पण पेंडिंग येतं. जर मे बी जर झालं पॉसिबल तर सगळं एन्जॉय करू आपण. गाइस अभी ना हम कायाकिंग कर रहे हैं. कायाकिंग ऑन टॉप. बोटिंग वाला घर तो देखो. सो गाइस हम फाइनली तारकर्ली बीच पे आ चुके हैं और अब होने वाला है आज का नंगा नाच. सो आज 3-4 मेन लोकेशंस है, जैसे कि तारकर्ली बीच हुआ, देवबाग जाके आए, वहाँ पे कायाकिंग भी की जैसे कि आपने देखा ही होगा, और फिर बोटिंग की. वो मतलब वहाँ ने उन्होंने सुनामी आइलैंड वगैरह भी दिखाया था, उधर भी जाना था, बट आई थिंक वो क्लोज होने ही वाला है क्योंकि ये वाला लास्ट वीकेंड है यहाँ का. इसके बाद ये क्लोज हो रहा है पूरा. गाइज मैं आपको तरकारली बीच का एक व्यू देता हूँ. जस्ट आप तरकारली बीच देखना. आज वीकेंड है वैसे भी, सैटरडे आज, सॉरी सैटरडे नहीं संडे आज. तो ये तो देख, ऐसे ही ये बीच एक्सप्लोर कर रहा था, ऐसे ही घूम रहा था यहाँ पे. तो मैंने ना यहाँ पे एक चीज़ नोटिस की है, मतलब यहाँ पे ना इतने सब बॉटल्स वगैरह लोगों ने ऐसे आए हैं और मतलब ऐसे ही फेंक दिए. देखो ना ये क्या है, कि आपको बहुत बॉटल्स वगैरह दिख रही होगी. देखो ये, अरे मत करो ना यार ऐसे, गाइस ऐसे मत किया करो, क्योंकि इसके वजह से ना अपना ही नाम गंदा हो रहा है. देखो ये देखो कितना बीच गंदा लग रहा है, बॉटल्स वगैरह सब ऐसे ही पड़े हैं, किसी का ध्यान नहीं. अभी हम जा रहे हैं सिंधुदुर्ग फोर्ट पे और ये बाल तो देखो, और ये नज़ारा ही तो देखो. वो जो दिख रहा है ना, ये है सिंधुदुर्ग फोर्ट. ठीक है, अब वो वहीं पे जाने वाले हैं. अभी जस्ट अभी इतना धूप लग रही है ना, पता नहीं ऐसे. और मैं देखना कितना काला हुआ, वो बहुत काला हुआ है, पता नहीं क्या हो रहा है, बट हो तो रहा है. और लाइन तो देखो, मतलब वो किले के बारे में थोडा तो कुछ जानते ही है और ये अपने को बताएंगे. उधर जाने से पहले. काही मी आपको मराठी बोलतो. तर गोष्ट अशी आहे की तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्राचे पूर्ण किल्ल्याचे शिल्पकार जे आहेत, त्याचे बनणार जो सिव्हिल इंजिनियर आहे त्या टाइमचा हिरोजी इंदुलकर, तुम्हाला माहित असेल, तुम्ही नाव ऐकून असेल, सेवेचे खेळ तत्पर हिरोजी इंदुलकर. तर त्या टायमाला काय झालं की हा जेव्हा किल्ला बांधायचा होता तेव्हा महाराज आग्र्याच्या वेळेवर ते अडकले होते, प्रतापगडच्या वेळेवर अडकले होते. मग तेव्हा काय झालं, हे किल्ला बांधायचं सुरू, तेव्हा बांधकाम चालू होतं, तेव्हा महाराज इकडे येणार होते पळून. तर तेव्हा काय झालेलं, हिरोजी इंदुलकरने स्वतः कर्ज घेऊन हा पूर्ण किल्ला बांधला. गाइस आपको पता है ये क्या है? मैं आपको एक चीज दिखाता हूँ. अगर पानी में कभी जा रहा है ना तो इसके अलावा जाना मत. ये देखो, ये होता है लाइफ सेवर. गाइस मैं अभी से और कंटिन्यू कर. गाइस कंटिन्यू करते बीच की स्टोरी. तो बात ऐसी कि उन्होंने वो किला पूरा बैज लेके बनाया.
कर्ज घेऊन पूर्ण किल्ला बांधला. जेव्हा शिवाजी महाराज त्या वेळेवरली सुटून आले आणि जेव्हा तिने किल्ल्याला भेट दिली तर किल्ला पूर्ण होता. तेव्हा त्यांना कळतं की हिरोजी इंदुलकरनं असं कर्ज वगैरे घेऊन किल्ला बांधलाय. तर तेव्हा शिवाजी महाराजांना म्हणतो तुला काय पाहिजे ते माग, तुझं कर्ज वगैरे सगळं देतो. तेव्हा हिरोजी इंदुलकर म्हणले की मला काहीच नको, फक्त मला तुमच्या पायाच्या आणि हाताचे ठसे हवेत. तर तेव्हा ते ठसे ते दिले. तुम्हाला जे ठसे आहेत ना तिथे गेल्यानंतर आम्ही दाखवतो. गाइस फाइनली हम सिद्धंदुर्ग फोर्ट पे आ चुके हैं और ये देखो यहाँ से इस शिप से आए थे और इधर से जाएंगे. ये रहा एंट्री गेट. गाइस इसकी बनावट तो देखो, पूरे पानी के बीच में किला बनाया है. ज़रा सोचो यहाँ पे सीधा इंसान का आना भी इतना मुश्किल है, यहाँ पे उन्होंने किला बनाया है. और एंट्री तो देखो. या किल्ल्याचे नाव सिंधुदुर्ग नाव ठेवण्यात आले. दोन्ही अर्थांचं नाव करून एकच नाव ठेवण्यात आला. असा आपला राजांचा सिंधुदुर्ग किल्ला पाहायला मिळतो. 48 एकरची ही आतली जागा आहे. भिंतीचा घेर आहे हा 3 किलोमीटर. हा भिंतीचा घेर आहे. किल्ल्याची रचना बघू शकता, वाकडी तिकडी आहे, एकाच जागेवर सरळ नाहीये. ही आपल्याला नागमणी वण्याची, नाग कसं वळून वळून चालतो तशी ही रचना वळून केलेली आहे. याला 3 महत्व आहे. मुख्य दरवाजा कुठे, शत्रू लोकांना वळखायला येऊ नये म्हणून. दुसरं शत्रू येईल बोटी मार्ग, बाकी कुठचाही मार्ग नाही. येण्याचा प्रयत्न केला तर बाहेरच्या अजून छोटी खडक पासून प्रचंड मोठी खडक आहे. नवीन नावाडी येण्याचा प्रयत्न करतो तर बाहेरच्या अजून छोटी खडक पासून प्रचंड मोठी खडक आहे. नवीन नावाडी येण्याचा प्रयत्न करणार तर बोट खडकाला आढळते, दोस तरी माणसं पुढून मिळालं. म्हणजे नवीन नावाडी येऊ शकत नाही. रेग्युलर जो नावाडी आहे तोच बोट या किल्ल्याच्या जवळपास येऊ शकतात. तिसरं, समुद्राच्या वास्तुशास्त्राप्रमाणे सरळ भिंत बांधली असते. अखंड लाट भिंतीला बसलं असतं. भिंत पूर्णपणे कोसळलेली असते. प्रत्येक वळणावर एक बुरुज ठेवण्यात आले. बुरुजावर लाट ठेवून लाट आपटली, त्याच्या अनेक दिशा विभागले जातात. म्हणजे लाटेचा ताकद कमी झाली. अशी ही तटबंदीची रचना, तिला नागमणी वण्याची रचना म्हटली जाते. आल्यापर्यंत दरवाजा दिसत नाहीये. बघा आपण इथे पर्यंत आलो तर शत्रूला दरवाजा दिसू नये म्हणून. शत्रूला दरवाजा दिसला तर शत्रूच्या सैनिक मध्ये हत्ती या लाकडाचा उपयोग करायचे दरवाजा तोडण्यासाठी. हत्ती या लाकूड सरळ रेषामधून धडक देऊन दरवाजा तोडू शकतो. भिंतीला जाग्यावर वळण दिल्या कारण त्याची धावण्याची गती असते ती कमी होते आणि दरवाजाला धडक बसत नाही. शत्रूंनी जोडून प्रयत्न केले. भाल्याने, कुऱ्हाडीने, इतर काही शस्त्रांनी. गेटच्या कमानीच्या बाहेरच्या बाजूने 3 होल आहे. त्या 3 होल मध्ये उकळतं पाणी, उकळतं तेल ओतून याच्यामध्ये पायाचा ठसा आहे. संपूर्ण सिंधुदुर्ग किल्ला बांधून झाला. त्याला राजाने विचारलं मी तुम्हाला इनाम मध्ये काय द्यायचं. त्यांच्यानी काही न मागता राजान जोसून हातांचे आणि पायाचे ठसे मागण्यात आले. म्हणून राजा बोलले तुम्ही घ्यायला लागा. त्यावेळेला हिरोजी इंदुलकरनी गुळ, चुना, कात, वाळू, पाणी, बेलफाळ, उडीद डाळीचे सर्वांचे मिश्रण करून वले साठवले. वल्या साठ्यावर राजाला दिले डाऊ पाय उजवा हात उमटून द्यावा. राजाने डाऊ पाय उजवा हात उमटून दिला. त्याच वेळेला देऊळसकी छोटी छोटी घुमट केली. त्यावेळेला राजाने प्रश्न विचारले हातांचे आणि पायाचे ठसे आपल्याला का उपयोगीतील. डाऊ पाय उजवा हातच का मागितलं. हे राजाने 2 प्रश्न विचारले. डावा पाय आणि उजवा हात ना. हा, तर असे हे का मागितलं असे राजाने 2 प्रश्न विचारले. दोन्ही प्रश्नाचं उत्तर हिरोजी इंदुलकरने सांगण्यात आले. हातांचे आणि पायाचे ठसे मागतं का तर बाकीचे जे किल्ले लढून जिंकून घेतले हा किल्ला तुम्ही स्वतंत्र बांधलेले किल्ले, बांधलेल्या किल्ल्यावर तुमचा शुभ चिन्ह राहण्यासाठी हातांचा आणि पायाचा ठसा हे मागत आहे. राजा डावू पाय आणि उजवा हातच का तर घोड्यावर चढताना प्रथम पा पडला जातो ते डावू पाय आणि हातीमध्ये तलवार असे जी उजव्या हातीमध्ये. डावू पाय आणि उजवा स्वराचं भविष्य म्हणून ओळखले जाईल. म्हणून मी तुमच्यापासून डावू पाय आणि उजवा हात हे मागत आहे. राजाने अनेक एक प्रश्न विचारलं. हातांचे आणि पायाचे ठसे तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी उमटून का घेतले, एका ठिकाणी उमटून का नाही घेतले. त्यावेळेला हिरोजी इंदुलकरने सांगणार माणूस जन्माला आल्यात मृत्यू निश्चित आहे. राजा आपण नसेल आपला अखंड आयुष्य लाभावे देवाजवळून हात माझं सांगणं आहे. त्याचप्रमाणे राजा आपण नसेल त्यावेळेला कोणीही आपला पायाचा ठसा बघेल तर प्रत्येक माणसाला अभिमान वाटेल मी माझ्या राजा नसतानाही राजाच्या चरणाखाली वाकून पायाचा ठसा बघत आहे. म्हणून त्या ठिकाणी पायाचा ठसा. हाताचा ठसा वरच्या ठिकाणी का तर कोणी आपल्या नेत्राने म्हणजे डोळ्याने बघणार तर प्रत्येक माणसाला मनाला समाधान वाटेल का राजांचा हाताचा ठसा बघताना राजा मला आशीर्वाद देतात आणि मी बघत आहे. म्हणून त्या ठिकाणी हातांचा ठसा. म्हणून ह्या वेगवेगळ्या ठिकाणी उमटून घेत आहे. हाताचा आणि पायाचे ठसे बघणार तर फार फरक पडतो. पायाचा लहान वाटतो, हाताचा पंजा फार मोठा वाटतो. असं का तर राजांची उंची कोणच सांगू शकत नाही, मी पण नाही. सरासरी मोजली जाते 5 फूट 3 इंच ते 5 फूट 8 इंच पर्यंत राजांची उंची मोजली जाते. त्याच्या खालोखालच उंची कमी असल्या कारण राजांचे पायाचे ठसे लहान पाहायला आवडतात. हाताचा पंजा फार मोठा का पाहायला आवडतो का श्री छत्रपती शिवाजी महाराज होते
ते अझाडबाहू. अझाडबाहू म्हणजे सरोवर झाल्यानंतर न वागता गुडघ्यापर्यंत हात पोचायचे, वाकून तापून जमिनीला यात लावू शकतो. म्हणून त्याला हाताचा ठसा फार मोठा पाहणे. त्या मंदिरामध्ये राजांचा हाताचा ठसा बघायचा, वरती सर बघतात तिथे, आणि खाली जे मंदिर आहे त्या मंदिरामध्ये पायाचा ठसा बघायचा. रात्रीच्या वेळेला बाहेर राहिलं आणि तो आतमध्ये येण्याचा प्रयत्न केला तर बाहेरच्या माणसाला आपण ओळखू शकत नाही कोण आहे, तर आपला मावळा आहे, शत्रू आहे का कोण आहे. तर त्यावेळेला आतला मावळा आपला काय विचारणार, ज्यावेळेला दरवाजा खडखडवला तुम्ही कोण आहे, तर तो बाहेरचा माणूस बोलणार मी श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आहे, तुम्ही दरवाजा उघडावे. तर ते आतला मावळा बोलणार आपला स्वागत आहे ह्या सिंधुदुर्ग किल्ल्यावरती, त्याचप्रमाणे आजचा कोड नंबर सांगावे. त्यांनी योग्य तऱ्हेचे कोड नंबर सांगितलं तर दरवाजा उघडला जाणार. समजा त्यांनी योग्य तऱ्हेचे कोड नंबर सांगितले नाही तर आतमध्ये आपले 10 मावळे असतात त्या गेट जवळ. 10 मावळ्यांपैकी 2 मावळे गेट जवळ थांबणार, 2 मावळे वरती जाणार आणि बाकीचे 4 मावळे राहिलेले ते आजूबाजूच्या लोकांना, 6 मावळ्यांना आजूबाजूच्या लोकांना सावधान करणार. आणि ज्या वेळेला शत्रू हमला करेल त्यावेळेला या ठिकाणी आवाज केला जातो, शत्रूचा आवाजाचा वेगळा, राजा आले का आवाज वेगळा, आपले मावळे आले का आवाज वेगळा, फक्त ट्यून वेगवेगळे आवाज. रायगड किल्ला राजांसाठी सुखाचा दिवस होता. रायगड किल्ला श्री छत्रपती शिवाजी महाराजांसाठी दुःखाचा दिवस होता. आणि रायगड किल्ला आपल्या स्वराज्यासाठी काळा दिवस ओळखला जातो. असं का म्हणत आहे तर हे मी तुम्हाला सांगत आहे. रायगड किल्ला राजांचं राजधानी होती. रायगड किल्ला राजांसाठी सुखाचा दिवस म्हणजे राजांचा राज्याभिषेक झाले. रायगड किल्ला राजांच्या साठी दुःखाचा दिवस का होता तर जिजामातेचे निधन झाले. आणि स्वराज्यासाठी काळा दिवस होता. 3 एप्रिल 1680 सालीमध्ये आपल्या श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे निधन झाले. हा सर्वात काळा दिवस. ह्या काळा दिवस असून पण रायगड किल्ल्यावर उतार चढाव सर्व गोष्ट झाली आहे. रायगड किल्ला राजांची राजधानी असून पण राजांच्या रायगड किल्ल्यासारख्या किल्ल्यामध्ये राजांची पालखी सोहळा ही किती वेळा काढली जाते, राजांना नैवेद्य किती वेळा दाखवलं जातं, तो वर्षातून मोजकीत वेळा असेल, 5 या 8 वेळा. दगडावर असं हात ठेवला, बाजूला असा हातोडा मारला तर जमिनीच्या मुळापर्यंत दगड किती गेलाय, आजूबाजूला दगड किती पसरलाय हे सांगश होते. आणि तसेच राजाने बघितली तर राजा बोलले बोटी मसून येता जाता अनेक ठिकाणी छोटी खडकं पासून प्रचंड मोठी खडकं बघतो. निसरी खडक आहे, समुद्राच्या मुळापासूनही रुजून आलेले. रुजून आलेला खडक अखंड पालाडतो. अखंड खडक कुठच्या बाजूने निघतोय तुम्ही ओळखू शकता आणि त्या खडकाच्या मधून मार्ग करून घेऊ. कंताना मार्ग किल्ल्याची बाजू अशी वर ठेवायची, मार्गाचं सुलभ ठेवायचे म्हणजे समुद्राचं पाण्याला बाहेर निघाला पाहिजे असं हे करण्यात आले. 1765 सालीपासून हा मार्ग सध्या बंद करण्यात आलेले आहे. बघू शकता. चढण्यासाठी जिने उतरल्यानंतर हे चौकोनी दगड दिसतात, त्याच्या खालच्या बाजूने मार्ग बंद करण्यात आलेले आहे. हे 2 मशाले लावण्यासाठी आणि अडखता तयार करायचं. या पूर्ण प्लॅटफॉर्म होता. प्लॅटफॉर्म आता सध्या पूर्ण कोसळलेला आहे. पूर्वीच्या काळामध्ये मंदिरामध्येच काय करण्यात आले, कदाचित तुम्ही रायगड किल्ला बघितला असेल तर रायगड किल्ल्याचा आपल्याला श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी जे मंदिर बांधले, जगदीश्वरचं मंदिर, जगदीश्वरचं मंदिर बघावे लांबून, जवळून नाही. लांबून बघावे, लांबून दिसणार तुम्हाला मस्जिद, जवळ गेल्यानंतर आपल्याला बाहेर दिसतो नंदी, आतमध्ये दिसतो शिवलिंग. म्हणजे राजाने अशी रचना का करण्यात आली, पुढच्या भविष्यामध्ये राजाने असे विचार केलेला, भविष्यामध्ये कोणी ब्रिटिश सरकारने म्हणजे मुघलांनी हमला केला असता मंदिर हा तोडला असता आणि तोडल्या करणे हा रस्ता आतमध्ये केला असता. दही बाव आणि साखर बाव ही आहे ती दूध बाव, बाजूला साखर बाव आणि दही बाव पुढे दाखवणार. तिन्ही विहिरींचं पाणी सारखंच आहे, नवसक काहीच पाणी लागत नाही. तिन्ही विहिरींची चव सारखीच आहे. या 3 विहिरींसाठी राजाने 350 वर्षापूर्वी एक योजना लावण्यात आली, पाणी सडवा पाणी मुरवा म्हणजे पाझर तलाव. या 3 विहिरींसाठी दिवसभर जे ऊन लागतं ते ऊन दिवसासून ऊन पाणीवर पडायलाच पाहिजे, दिवसभर सावली राहायला पाहिजे. जसं वारा लागतो वारा पाणीपर्यंत पोचायला पाहिजे. आणि हा दगड आहे, हा जांभा दगड. जांभा दगड किती उन्हामध्ये राहिलं तर गरम लागणार नाही, म्हणजे चटका लागणार नाही. पाणी टाकलं तर पाणी सोचून घेणार नाही. बारीक बारीक छिद्र असल्या कारण त्यामधून पाणी फिल्टर होऊन निघला जातो. म्हणजे आपल्या राजाने आपल्या लोकांना फिल्टर पाणी देण्यात आले. असे ह्या 3 विहिरींचा अजूनही पिण्यासाठी वापर केला जातो. या 3 विहिरींसाठी राजाने त्यावेळेला 200 पहारेकरी ठेवण्यात आले. आता एक विचार पडेल आपल्या 200 पहारेकरी राजाने का ठेवण्यात आले, त्याचे कारण होतं. काय कारण होतं ते या ठिकाणी 8000 लोक होते. येता जाता कोण पाणी घेतलं असतं त्यामध्ये कोण शत्रू आला असता आणि शत्रूने विष टाकलं असतं तर 8000 लोकांची तर मृत्यू झाली असती, 8000 लोकांचा परिवार पण बेघर झाला असता. म्हणून प्रत्येक गोष्टीला राजाने खाण्यापासून तर पिण्यापर्यंत सुरक्षणा करण्यात आली. या ठिकाणी 200 पहारेकऱ्याला सांगण्यात आलेले कुठचाही मावळा मजूर पाणी घ्यायला येतो त्याला बाहेर उभा ठेवायचं. जसं आता आपण बाहेर कसे उभे आहेत तसे विहिरीच्या बाजूला जायला द्यायचं नाही. त्याचा मटकाही बाहेर ठेवायचा. आतमध्ये एक दोरी असेल, मटका असेल, दोरी मटक्याने पाणी खेचून आणायचं
त्या मटक्यातलं पाणी, ग्लास पाणी तुम्ही स्वतः प्यायचं, पिल्यानंतर त्या मटक्याचं पाणी दुसऱ्या मटक्यामध्ये ओतून द्यायचं. असं का करण्यात आलं? संरक्षणासाठी. आता मी तुम्हाला सांगितलं. तर ह्या राजांची त्यावेळची ही दूरदृष्टी होती का असं काही घटना घडू नये म्हणून, है ना. आता या तिन्ही विहिरींचं नाव अशी काय? दूध बाव, दही बाव आणि साखर बाव. ही आहे दूध बाव, तुम्हाला आहे साखर बाव, दही बाव पुढे दाखवणार. अशी ही नावं काय? तर दूध, दही, साखर, मध आणि तूप, पंचमृची नाव. तर भवानी मातेने तीनच विहिरी आदेश दिला आणि तीनच विहिरी भेटली आणि राजाने या भवानी मातेच्या आदेशाच्या पुढे गेले नाही. या तीन विहिरींचं नाव तशी देण्यात आले. म्हणून या तिन्ही विहिरींचं पाणी अजूनही पिण्यासाठी वापर केले जातात. साखरविरीच्या समोरच्या बाजूने या रस्त्यापासून चौथरा प्लॅटफॉर्म दिसतो. या राजांचा राज दरबार होता. म्हणजे आपल्या मला सभा भरायची, बैठक भरायची. आता या तिन्ही विहिरी बघताना डिझाईन सारखीच आहे, खाली आकृतीमध्ये बघायचं. आकृतीमध्ये भरपूर फरक आहे. जे पाणी जमा होतं ती आकृतीमध्ये काय फरक आहे मी तुम्हाला सांगतोय. ही आडवी आयताकृती आहे, ही चौरस आकृती आहे आणि पुढे दाखवणार आहे ती उभी आयताकृती आहे. अशी आकृतीमध्ये काय आहे याचं कारण काय? तर सूर्यप्रकाश ऊन आहे, दिवसाचं ऊन एक वेळा पाणीवर ऊन पडायलाच पाहिजे. सूर्यदेव आहे, एक दिशामध्ये असून एकाच दिशामध्ये तो चालतोय, इकडे तिकडे सरकणार नाही. म्हणून त्या उन्हाचा प्रकाश त्या विहिरीवर पडायला पाहिजे, त्याप्रमाणे त्याची डिझाईन करण्यात आली. समजा आपल्याला या ठिकाणी आपण 5 जण आहे, 5 जणांची सेम हाईट आहे, त्याला हाईट मध्ये आपण 5ही जण वेगवेगळ्या दिशामध्ये पण उभे राहिले, त्याच्या सावलीमध्ये फरक पडतो. त्याचप्रमाणे त्याची ऊन त्या विहिरीमध्ये पडायला पाहिजे, त्याप्रमाणे डिझाईन करण्यात आली. गाइज वो गाइड अंकल है ना, उन्होंने ना बहुत अच्छी इन्फॉर्मेशन दी आहे. म्हणजे नाही का एकदम सगळं चांगलं, एकदम बरोबर इन्फॉर्मेशन दिली. आणि जेवढं मला हिस्ट्री माहिती आहे तेवढी सगळी ॲक्युरेट इन्फॉर्मेशन ते आत्ता तरी देत आहेत आपल्याला. दिवस मोजले तर 2 वर्ष 4 महिने 4 दिवसामध्ये सिंधुदुर्ग किल्ल्याचे बांधकाम पूर्ण करण्यात आले. 25 नोव्हेंबर 1664 आणि 29 मार्च 1667. किल्ला बांधण्यासाठी 3000 मजूर होते. फातर्लो, घरकाबांडी, लोहार, दौलत खान, मैनाथ भंडारी, दर्यासागर, इरोजी इंदुलकर हे इंजिनियर होते. जे सिंधुदुर्ग किल्ला, रायगड किल्ला, प्रतापगड किल्ले बांधले. या 3000 मजुरांच्या सुरक्षणासाठी राजाने 5000 माणांचा जागता पहारा पण समुद्रावरती ठेवण्यात आले. समुद्रमार्गे शत्रूंनी केव्हा हमला केला तर 3000 मजुरांचं रक्षण करण्यासाठी, आणि ते पण किल्ल्याच्या कामासाठी काम करत. म्हणजे टोटल 8000 लोकांनी मिळकतीने किल्ला बांधला 2.5 वर्षामध्ये. किल्ल्याच्या पायाभरणीमध्ये शिस ओतण्यात आले. 500 खंडी शिस, एक खंडी म्हणजे जवळपास 800 किलो, तसे 500 खंडी शिस. बांधकाम म्हणजे गुळ, चुना, कात, वाळू, पाणी, बेलफळ, उडीदाची डाळ याचे सर्वांचे मिश्रण करून सिमेंट तयार करायचे. 2 दगडाच्या मध्ये बांधकामासाठी वापर करायचे. असे तटभिंतीचा बांधकाम करण्यात आलेले आहे. या किल्ल्याची आतली जागा 48 एकरच्या, भिंतीचा घेर आहे 3 किलोमीटरचा भिंतीचा घेर आहे. 45 जिने, 48 शौचालय आणि किल्ल्याला प्रत्येक वळणावर एक गुरुजाची रचना. उंच आणि रुंद सरासरी 30 ते 35 फूट, रुंद आहे ती 8 ते 10 फूट. किल्ल्याच्या बांधण्यासाठी राजांनी खर्च करण्यात आले 1 कोटी सुवर्ण होण. सुवर्ण होण राजांनी त्यावेळेला खर्च करण्यात आले. सोन्याची नाणी असायची, त्याला ग्राम मध्ये मिळली तर 2.75 ग्रामचा एक सोन्याचा नाणा. तसे राजांनी 1 कोटी सुवर्ण होण किल्ल्याच्या बांधण्यासाठी खर्च करण्यात आले. संपूर्ण सिंधुदुर्ग किल्ला बांधायचा राजांचा उद्देश काय होता तर समुद्राच्या पासून, किनारपट्टीपासून राजांची सुरक्षा करण्यासाठी. पहिली गोष्ट होती तर किनारपट्टीपासून राजांचे 4 शत्रू जवळ राहायचे. गोवा किनारपट्टीमध्ये पोर्तुगीज लोक, वेंगुर्लामध्ये डच लोक, राजापूरमध्ये इंग्रजी लोक आणि सिद्धी-जवारचा जंजिरा किल्ला. ही पहिली महत्वाची गोष्ट आली. दुसरं, राजांना भारतीय आरमारचे जनक म्हणून ओळखले जाते. ज्या समुद्रामध्ये नेव्ही बोट चालल्या लढवण्याची जहाज भारतामध्ये प्रथम सुरुवात करण्यात आली. आणि तिसरं, कडवी गोष्ट खाली सत्य गोष्ट आहे. कडवी गोष्ट काय तर राजांना जंजिरा किल्ला जिंकते. जंजिरा किल्ला राजाने जिंकला असता तर कदाचित सिंधुदुर्ग किल्ल्याची उभारणी राजाने केली नसती. त्या किल्ल्याला तोड देण्यासाठी राजाने हा सिंधुदुर्ग किल्ला बांधला. तसेच किल्ला बांधताना जसं आताच्या युग चालू आहे, 26 चालू आहे आपल्याला, 26 मध्ये आपण घर घेण्याचा प्रयत्न करतो तर काय विचार करून घेतो? पाण्याची व्यवस्था, लाईटीची व्यवस्था, तिथून बाजार जवळ, दवाखाना जवळ, तिथून आपल्याला ऑफिस जवळ, तिथून कॉलेज जवळ, ह्या गोष्टी काय महत्वाच्या गोष्टी असल्या तर घर घेण्याचा प्रयत्न करतो. त्याचप्रमाणे राजाने 350 वर्षापूर्वी हेच विचार केलं का स्वराज्याच्या प्रत्येक रहित्यांसाठी
राजाने स्वतःसाठी नाही, प्रत्येक रहित्यांच्या कुटुंबाचं रक्षण कुठे होईल आणि कुठे किल्ले बांधायचे असे जागा शोधत होते. एक या दोन नाही, समुद्रामध्ये असे 84 बेट बघितले. हा कुटे नावाचा बेट होता, त्याप्रमाणे 84 बेट बघितले. त्या 84 बेटापैकी हा बेट निवडण्यात आले आणि हा सिंधुदुर्ग किल्ला या कोटे नावाच्या खडकाच्या बेटावर हे किल्ले बांधण्यात आले. असे राजाने सिंधुदुर्ग किल्ला ह्या कोटे नावाच्या खडकाच्या बेटावर हे किल्ले बांधण्यात आलेले होते. तेहणे बुरुज म्हणतात, म्हणजे संपूर्ण किल्ला सिंधुदुर्ग किल्ला एका जागेवरून आपण बघू शकतो. पूर्वीच्या काळामध्ये ह्याला निशाण काठीचं बुरुज, निशाणी म्हणजे या ठिकाणी वेगवेगळे झेंडे फडकायचे. राजा आले का वेगळा, शत्रू आले का वेगळा, राज्यामध्ये आनंद झाला तर वेगळा, दुःख झालं तर वेगळा, राजाने कोणते किल्ले घेतले तर वेगळे, राजांच्या आपल्या स्वराज्यामध्ये काही घटना घडली तर ह्या वेगवेगळे झेंडे फडकायचे. म्हणजे स्वराज्याच्या प्रत्येक रहित्यांना माहिती पडण्यासाठी या ठिकाणी झेंडे फडकवायचे, म्हणून याला निशाण काठीचं बुरुज म्हणायचं. त्यानंतर या किल्ल्याच्या अवतीभोवती छोटे किल्ले, बोटी बसून येताना कदाचित तुमचं लक्ष असेल डाव्या साईडने भगवे झेंडे फडकते, इथून पण दिसतात ते बघा, तो पद्मदुर्ग किल्ला. तसेच येताना आपण या ठिकाणी बघा श्री छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती दिसते इथून, तो राजकोट किल्ला दिसते ना मूर्ती, तो राजकोट किल्ला आहे. तर किल्ल्याच्या ह्या साईडने समोरच्या बाजूने शेवटच्या टोकाला दिसतो त्या किनारपट्टीला एक सर्जोकोट किल्ला आहे. त्याच्या पुढे भरतगड, भगवानगड आणि निवती किल्ले म्हणून इथून 15 किलोमीटरच्या अंतरावरती निवती किल्ले म्हणून. सो गाइस फाइनली मालवण ट्रिप कंप्लीट हो चुकी है और हम रुके एक जगह पे कुछ फाइनल मतलब कुछ लेना था. एक कसाल है, यहाँ पे लेना था. तो अपने और ये अपने ड्राइवर अंकल तो कुछ लेते हैं शायद यहाँ पे, कुछ फेमस हो तो लेते हैं. मतलब फेमस वाला जो यहाँ पे ट्रेनिंग वाला है ना, वो कुछ होगा तो लेते हैं. और देखो ना भाई, 2 ही दिन में मैं इतना काला पड़ा हूँ यहाँ पे. फुल मतलब इतना धूप है, क्या बताऊँ मैं, इतना काला कैसे फुल. फिर से गोरा होना पड़ेगा गाइस, कुछ तो बताओ कब गोरा होने के लिए. और हम यहाँ पे रुके, ये ऐसे करके कुछ तो है, दिखाता हूँ आपको. काजूगर बोल के, काजूगर और दूसरा भी है काजूगर करके, ये पूरा शॉप.